मैत्रिणीने तिच्या फार्म हाऊसमधल्या बाळकैऱ्या दिल्या होत्या. मला म्हटली ह्याची काहीतरी छान रेसिपी बनव. म्हटलं चला याचं चटपटीत बाळकैरीचं लोणचं बनवूया. तर इथे या साधारण अर्धा किलो बाळकैऱ्या आहेत. पाण्याने स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतल्या. नॅपकिनवर कोरड्या करून घेतल्या. व्यवस्थित कोरड्या केल्या ना की लोणचं जास्त दिवस टिकतं. देठाकडचा भाग काढून घेतला आणि भरली वांग्यासाठी जसे आपण वांग्याला काप करतो ना तसे काप करून घेतले आणि मधली कोय काढून घेतली. आता थोडंसं मीठ घेतलं, साधारण 4 चमचे, आणि 1 चमचा हळद घेतली. मिक्स केलं. त्या कैऱ्यांमध्ये हे हळद मीठ भरून घेतलं आणि एक 7-8 तास हे व्यवस्थित बंद करून कोरड्या ठिकाणी ठेवून दिलं. आता उघडून पाहिलं तर ह्याला पाणी सुटलं होतं. व्यवस्थित पाणी निथळून घेतलं. जाळीवर ह्याला फॅन खाली 4 तास ठेवलं. आता लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी अर्धी वाटी मोहरीची डाळ घेतली. त्यामध्ये 1 चमचा हिंग, 1 चमचा हळद, 4 चमचे लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, अर्धी वाटी मीठ आणि थोडासा गूळ घातला. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. अर्धी वाटी तेल घेतलं. त्यामध्ये पुन्हा अर्धा चमचा हिंग घातला. तेल थंड झाल्यानंतर या मसाल्यावर घालून घेतलं. व्यवस्थित मिक्स केलं. कैरीमध्ये भरून घेतलं आणि कोरड्या बरणीमध्ये एकावर एक अशा ह्या कैऱ्या रचून घेतल्या. 8 दिवस रोज असं थोडं थोडं हे मिक्स करत गेले आणि फायनली 8 दिवसानंतर मस्त चटपटीत रसरशीत असं हे बाळकैरीचं लोणचं तयार झालं आहे. अशा साध्या सोप्या अचूक प्रमाणातल्या रेसिपीजसाठी मिमीज किचन मराठीला फॉलो करा.